तरंग दुसरा परिच्छेद 10 क्रमांकाचा सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव। कालच्या चिंतनामध्ये पूर्व पक्षाच्या मते मोक्ष कर्माने आणि सिद्धांताच्या मते मोक्ष ज्ञानाने। तर पूर्व पक्षाच्या मते मोक्ष कर्माने कसा याच्या जवळपास 5 संगती आपण पाहिल्या आणि या 5 संगतीपैकी कुठलीही संगती आपण स्वीकारा पण मोक्ष आपण कर्माने माना असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे। सिद्धांती त्याचं उत्तर देताना मोक्ष ज्ञानाने कसा हे सांगणारच आहेत, पण तूर्त मुख्य विवादाचा प्रश्न काय असेल तर जगत आद्यस्थ आहे की नाही। कारण जगत आद्यस्थ ठरलं तर मोक्ष ज्ञानाने सिद्ध होणार आणि जगत जर सत्य ठरलं तर मोक्ष कर्माने सिद्ध होणार। पूर्व पक्षाने आपण कालपर्यंत बघितलं का त्यांनी जगत आद्यस्थ ठरू दिलेलं नाही, अर्थात जगत सत्य आहे। आणि मग त्या अध्यासामध्ये 2 प्रकार, कार्याध्यास आणि कारणाध्यास। पूर्व पक्षाचं मत आहे कार्यही आद्यस्थ नाही आणि कारणही आद्यस्थ नाही। कशाला म्हणतात कार्याध्यास आणि कशाला म्हणतात कारणाध्यास हे दृष्टांत आणि दार्ष्टांतामध्ये आपण बघून आलेलो आहोत। रज्जूवर भासलेला सर्प हा कार्याध्यास आहे आणि रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान हा कारणाध्यास आहे। सिद्धांतामध्ये आत्मा किंवा ब्रह्म यांच्या विशेष स्वरूपाचा अज्ञान हे कारणाध्यास आहे, तर वेष्टी समष्टी जगत हा कार्याध्यास आहे। अहंकारादी बंध आणि वेष्टी समष्टी जगत, वेष्टी म्हटलं की अहंकारादी बंध, समष्टी म्हटलं की जगत हा कार्याध्यास आहे। आणि पूर्व पक्षाच्या मते कार्य आद्यस्थ नाही का, तर अध्यासाची सामुग्री भेटत नाही म्हणून। काय सामुग्री, तर त्याने सांगितलं सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाद आदी दोषत्र ही कार्याध्यासाची सामुग्री आहे। आणि मग कार्याध्यासाची सामुग्री जुळत नाही म्हणून दृष्टांतात रज्जूवर सर्प अध्यस्त आहे, बरोबर आहे। पण रज्जू सर्पाकारम भासेले जगडंबर असं सिद्धांतामध्ये जगत देखील अध्यस्त आहे किंवा आत्म्याच ठिकाणी अहंकारादी बंध अध्यस्त आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। तर का, तर कार्याध्यासाची सामुग्री जुळत नाही। तूर्त बंध आद्यस्त आहे किंवा नाही हा मुख्य वादाचा प्रश्न आहे। तर बंध आद्यस्त आहे सांगण्याकरता सिद्धांती म्हणतात की कार्याध्यासाला सामुग्रीच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण आपण म्हणतात ती सामुग्री लागत नाही असं सिद्धांती पूर्व पक्षाला बोलतात। का बरे, त्याचं कारण आहे का त्यांनी काल एक नियम सांगितला आपल्याला, ज्याच्या असण्याचे कार्य होतं आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही त्याला कारणत्व दिलं पाहिजे। जे आहे आणि नाही तरी कार्य होतं त्याला कारणत्व देता येत नाही। कारणाचा विचार करत असताना काल आपण 2 मुख्य कारणं पहिली बघितली, साधारण आणि असाधारण। ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्राग अभाव आणि प्रतिबंधका अभाव हे 9 साधारण कारण आहे जे याच्यावत कार्याला कारण ठरतात। अगदी सृष्टीचा उत्पत्ती स्थिती प्रलयापासून म्हणजे जीवकोटीतला सर्वात मोठा जीव ब्रह्मदेवापासून ते एक अमेबा, एक पेशीचा जीव इथपर्यंत प्रत्येक कार्याला ती कारण आहे आणि म्हणून त्यांना साधारण कारण म्हणतात। आणि एकाच कार्याला कारण ठरतात त्याला असाधारण कारण म्हणतात। त्याच्यामध्ये 4 प्रकार, उपादान, निमित्त, सहकारी आणि अन्यथा सिद्ध। तर जे उपादान कारण आहे त्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, कार्याची उत्पत्ती, स्थिती, लय सर्वालाच जे कारण असतं त्याला उपादान कारण म्हणतात। आणि अन्यथा सिद्ध कारण जे असलं तर ठीकच आहे, श्रम कमी होतात कर्त्याला, पण ते असलंच पाहिजे असा मात्र दुराग्रह नाही, त्याला अन्यथा सिद्ध कारण म्हणतात। अर्थात रासप, गर्दभ, गाढव किंवा त्याला वैशाख नंदन असाही पारिभाषिक शब्द आहे, ते असलंच पाहिजे असं काही नाही। बघ तसं जे अन्यथा सिद्ध कारण आहे त्यालाच उपादान कारण आपण म्हणता आणि कार्याध्यासाची सामग्री जुळत नाही म्हणून कार्य आद्यस्थ नसून सत्यच आहे असं आपण म्हणता, पण हे बोलणं उचित नाही असं सिद्धांती पूर्व पक्षाला बोलत आहेत। त्यातला काही आशय काल आपण पाहिलेला आहे। काल आशय पाहताना आपण बघितलं की घटाचं उपादान कारण मृत्तिका आहे, घटाचं कारणच नाही गाढव असं नाही, पण ते उपादान कारण नाही, उपादान कारण मृत्तिका आहे। तसं आद्यासाला कारणच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण आपण म्हणता ते लागत नाही। म्हणजे पूर्व पक्षाने काय सांगितलं, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाद आदी दोषत्र आहे, हे असेल अध्यास होईल, हे नाही अध्यास होणार नाही। पण सिद्धांती म्हणतात असं नाही, त्याकरता आपण म्हटलो व्याप्ती फक्त घटवायची।
व्याप्ती म्हणजे यत सत्वे यत सत्वम अन्वया, यद अभावी यद अभावम व्यतिरेका, अशी दोन व्याप्ती आहे. यद सत्वे यद सत्वम अन्वया ही अन्वय व्याप्ती आहे. यद अभावी यद अभावम व्यतिरेका ही व्यतिरेक व्याप्ती आहे. त्याच्यामध्ये हेतू सत्वे साध्य सत्वम अन्वया आणि साध्य अभावी हेतू अभाव व्यतिरेका, हेतूकडून साध्याकडे गेलं जातं ती अन्वय व्याप्ती असते आणि साध्याकडून हेतूकडे येतात ती व्यतिरेक व्याप्ती असते. जसं प्रसिद्ध उदाहरण वेदांतामध्ये येतं अनुमान प्रमाणाचं, यत्र यत्र धोमा तत्र तत्र वन्य. त्याच्यामध्ये 5 गोष्टी प्रधान आहे असं आपण काल बोललो. कोणत्या त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा वाक्य असतं. जसं पर्वतो वन्यमान हे प्रतिज्ञा वाक्य, पर्वतावर अग्नी आहे. आणि त्याच्यामध्ये प्रतिज्ञा वाक्यातच 2 गोष्टी असतात, साध्य आणि पक्ष. कुणावर अग्नी आहे? पर्वतावर अग्नी आहे, पर्वत झाला पक्ष. पर्वतावर काय आहे? वन्य आहे, अग्नी आहे, अग्नी झालं साध्य. झाल्या 2 गोष्टी झाल्या, पक्ष आणि साध्य. हेतू दिला जातो. हेतू कशाला म्हणतात? तो साध्य व्यापी जो असतो तो हेतू. म्हणजे आपण काल म्हणतो न्यून देश वृत्तित्व परिच्छिन्नत्व, अधिक देश वृत्तित्व व्यापकत्व. कमी देशात राहतो तो परिच्छिन्न, अधिक देशात राहतो तो व्यापक. मग कमी देशात कोण राहतो? धूम राहतो. अधिक देशात कोण राहतो? वन्य राहतो. म्हणले का? बघा, म्हणजे जिथे धूम आहे तिथे वन्य आहेच आहे, पण धूम नाही तिथेही वन्य आहे. म्हणजे वन्य राहिला अधिक देशात, धूम राहिला कमी देशात. असं एखादं स्थान उदाहरण आहे चत्वार. प्रत्येक चत्वार म्हणजे प्रत्येक चौकामध्ये थंडीच्या दिवसात काय पेटतात? अग्नी पेटतात, शेकोटी करतात. मग खाली शेकोटी दिसली का वर आपल्याला धूर असतो. किंवा काल आपण महानस म्हणलो, खाली स्वयंपाकघर आहे का वर सवण्यातून निघणारा धूर आहे, धुराड्यातून निघणारा धूर आहे. पण एखादं तप्त आहे गोलक म्हणजे लोखंडाचा पिंड, लालबुंद लोखंड, तिथे अग्नी आहे पण काय नाही? धूम नाही. म्हणजे याचा अर्थ अग्नी अधिक देशात राहतो आणि धूम कमी देशात राहतो. कोणावर कोणाचं अस्तित्व अवलंबून आहे? अग्नीवरती धुमाचं अस्तित्व अवलंबून आहे. त्या अग्नीलाच म्हटलं आपण साध्य आणि धुमालाच म्हटलं आपण हेतू. म्हणजे हेतूवरती साध्याचं अस्तित्व अवलंबून आहे. साध्यावरती हेतूचं साध्यावरती अस्तित्व अवलंबून आहे, पण हेतूवरती साध्याचं अस्तित्व अवलंबून नाही. म्हणजे धूम असेल तर वन्य आहेच आहे, कारण धूम वन्य वाचून नाही. पण वन्य आहे म्हणजे धूम आहे असं नाही, कारण धूम वन्य वाचून राहू शकत नाही, पण वन्य धुमा वाचून राहतो. आणि मग आपण म्हटलं यत सत्वे यत सत्व अन्वया, धूम असेल तर अग्नी आहे, यथा मानस स्वयंपाकघर. पण यद अभावी यद अभाव व्यतिरेका, साध्य अभावी हेतू अभावम व्यतिरेका. साध्य नाही तर हेतू धूमही नाही. त्याचं उदाहरण पाहिलं आपण, जलरुद म्हणजे एखादं सरोवर तळ. थंडीच्या दिवसामध्ये इंद्रायणीवर आपण गेलं तर फार धोकं दिसतं वर, पण तो हेतू भास आहे, आपण म्हटलं तो काही हेतू नाही. म्हणजे ही झाली अन्वय व्याप्ती किंवा व्यतिरिक व्याप्ती. अन्वय व्याप्तीमध्ये हेच ध्यानात ठेवायचं की हेतू असेल तर साध्य असतं, आणि व्यतिरिक व्याप्तीमध्ये साध्याचा अभाव म्हणून हेतूचा अभाव. ठीक ना? अन्वय व्याप्तीमध्ये हेतूचा भाव म्हणून साध्याचा भाव, आणि व्यतिरिक व्याप्तीमध्ये साध्याचा अभाव म्हणून हेतूचा अभाव. आता इथे काय म्हणायचं? पूर्व पक्षाला सांगतात सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय हे कार्याध्यासाची सामुग्री आहे. हे असेल तर कार्याध्यास आहे, हे नसेल कार्याध्यास नाही, असं म्हणणं कोणाचं आहे? पूर्व पक्षाचं. पण सिद्धांती त्याला म्हणतात बाबा सामुग्री सत्वे कार्याध्यास सत्व, सामुग्री अभावे कार्याध्यास अभाव. सामुग्री असेल तर कार्याध्यास आहे, सामुग्री नसेल तर कार्याध्यास नाही. असं जर घडलं असतं तर कार्याध्यासाचं कारणत्व तुम्ही सांगितलेल्या सामुग्रीला देता आलं असतं. जसं धूम आहे तर वन्य आहे, धूम नाही तर वन्य नाही. कारण धूम व्याप्य आहे, वन्य व्यापक आहे. व्याप्याचं अस्तित्व व्यापकावर अवलंबून असतं. व्याप्य धूम दिसतो त्या अर्थी व्यापक वन्य आहे. तसं कार्याध्यास आणि सामुग्री यांचा तसा समन्वय पाहिजे, तसा संबंध पाहिजे, समवाय संबंध पाहिजे. नित्य संबंध समवाय संबंध. घटाचा आणि मृत्तिकेचा समवाय संबंध आहे. मृत्तिकेला सोडून घट कधी राहत नाही, म्हणून मृत्तिका आहे घट आहे. तंतूला सोडून पट कधी राहत नाही, म्हणून तंतू पट आहे तंतू आहे, किंवा तंतू आहे पट आहे. तसं
सामुग्री नसेल तर अध्यास होत नाही असं असतं तर सामुग्रीला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं, पण सामुग्री नाही तरी अध्यास होतोच. आणि मग कोणती सामुग्री पहिली? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. दृष्टांतात बरोबर आहे. सत्य सर्प पाहिलेला असतो, सत्य पुरुष पाहिलेला असतो, सत्य रजतही पाहिलेला असतं. म्हणून शुक्तीवर रजताचा स्थानवर पुरुषाचा आणि रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, बरोबर आहे. आणि तो म्हटला होता दाष्टांतामध्ये सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटत नाही का? तर वेदांत मतामध्ये ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मविण अपारहा. वेदांतामध्ये सत्य एक ब्रह्मच आहे, दुसरं काही सत्य नाहीच आहे. तू का म्हणे तूच खरा गिरवा उगा पासारा. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटेलच कसे असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्व पक्षाचं. पण सिद्धांती म्हणतात सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास आहे. आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही तर अध्यास नाही असं असतं तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास आहे, हे बरोबर बोलणं बरोबर आहे. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही, अध्यास नाही असं नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही तरीही अध्यास आहे. याच्याकरता उदाहरण काय पाहिलं होतं आपण काल? चित्राचं सर्पाचं चित्र काढलं आणि सर्पाचं चित्र काढल्याच्या नंतर शिक्षकाने विद्यार्थ्याला सांगितलं, बाळांनो याला काय म्हणतात? विद्यार्थी म्हणले काय म्हणतात? म्हणले याला सर्प म्हणतात. म्हणले बरोबर, याला सर्प म्हणतात. आणि हा सर्प आहे असे काय झाले? त्यांच्यावर संस्कार झाले. आणि कालांतराने ज्या वेळेला त्याला मंद अंधकारामध्ये रज्जूचं सामान्य ज्ञान इदम किंचित असते असं, आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान इदम किम असती अहम न जानामी असं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्यावेळेला त्या फळावर याला सर्प म्हणतात असं गुरुजीने सांगितलेले संस्कार त्याचे जागे झाले. आणि त्यावेळेला त्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. ज्याने सत्य सर्प पाहिलेलं आहे त्यालाही भ्रम होऊ शकतो. आणि ज्याने मिथ्या असेल पण सजातीयपणा असेल, सर्पत्व जाती चित्रातल्या सर्पातही सर्पत्व जाती आहे आणि व्यवहारातल्या सर्पातही सर्पत्व जाती आहे. ते सजाती आहे, एका जातीतले आहे. आणि मग सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार एकाच ठिकाणी आहे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार दुसऱ्याच्या ठिकाणी आहे. आणि मंद अंधकारामध्ये दोघालाही रज्जूवर सर्पाचा भ्रम होऊ शकतो की नाही? दोघालाही होऊ शकतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार शब्द ठेवण्याची आवश्यकता नाही. मग त्या ठिकाणी सत्य शब्द काढावा आणि एक शब्द ठेवावा, तो म्हटलो आपण सजातीय शब्द. मग सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार सत्वे अध्यास सत्वम. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अभावे अध्यास अभावम. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार शब्द काढला पाहिजे आणि सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असा शब्द ठेवला पाहिजे असं सिद्धांती पूर्व पक्षाला बोलले. आता या म्हणण्यावरनं एकंदर काय झालं? या म्हणण्यावरनं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही म्हणून कार्याध्यास संभवनीय नाही हे बोलणं सिद्धांताचं आपोआपच खंडित झालं. कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असले काय नसले काय, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असले पाहिजे ते भेटतात. म्हणून पूर्व संस्कार सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे आणि ते भेटतात म्हणून कार्य अध्यस्त आहे असं सिद्धांती बोलतात. मग काल आपण 3 शब्द केलेत. याला म्हटलं आपण ज्ञान, संस्कार आणि अध्यास. मग हा अध्यास होण्याकरता ज्ञान कारण आहे का संस्कार कारण आहे का दोन्ही कारण आहे? तर उत्तर म्हटलं आपण दोन्ही कारण आहे. फक्त एक परंपरेने कारण आहे आणि एक साक्षात कारण आहे. त्याच्यात 2 वाक्य तयार केले. ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे हे एक वाक्य, आणि संस्काराच्या द्वारा ज्ञान हे अध्यासाला हेतू आहे दुसरं वाक्य. एका वाक्यामध्ये ज्ञान हे संस्काराचं विशेषण आहे, संस्कार विशेष आहे, आणि ज्ञानजन्य संस्कार विशिष्ट आहे आणि त्याद्वारा होणारा पुढचा अध्यास आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अध्यासाचं कारणत्व ज्ञानाला दिलेलं आहे पण संस्काराच्या द्वारा साक्षात नाही. एकंदर दोन्ही वाक्यामध्ये अध्यासाच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे? संस्कार आहे, कोण नाही? ज्ञान नाही. आणि मग व्यवहित आणि अव्यवहित काय ते याचा विचार पहिल्या तरंगाच्या आधारे आपण थोडासा त्याचा केला. एक 4-2 वाक्यात त्याचा विषय थोडासा पुन्हा आपण पाहू. आपण म्हटलं व्यवहित आणि अव्यवहित म्हणजे काय? तर व्यवहित शब्दाचा अर्थ केला आपण दूर आणि अव्यवहित शब्दाचा अर्थ केला जवळ. आणि दूर म्हणताना त्याचे अर्थ 3 पाहिलेत. दूर देशातला, भूतकाळातला किंवा भविष्य काळातला. दूर देशातला म्हटलं तर स्वर्गस्थ असणारे इंद्र किंवा स्वर्ग हे दूर देशातले आहेत. भूतकाल म्हटलं तर गगनम गगनाकारम सागरो सागर उपमा राम रावणीवर युद्ध राम रावणेरिव. म्हणजे शिवभारत, महाभारत किंवा रामायण आपण हे भूतकाळाकरता उदाहरण घेतली. आणि भविष्यकाळाकरता म्हटलं तर कलंकी अवतार परमात्म्याचा आहे ना. कलंकी अवतार हा पुढे होणारा, पण व्यासदेवाने त्यामध्ये आपल्याला भागवतामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा नाथबाबांनी केलेली, संतांनी केलेली भविष्यवाणी.
हा भविष्य काळातला, आणि मग दूरदेशातला स्वर्ग असेल, भूतकाळातला शिवभारत महाभारत असेल, रामायण असेल, किंवा पुढे येणारा कलंकी अवतार असेल, हे सगळं शब्दाने आपल्याला कळालं. त्याचं ज्ञान आपल्याला शब्दाने कोणतं करून दिलं? उत्तर आहे परोक्ष करून दिलं, म्हणजेच अप्रत्यक्ष करून दिलं. आणि अव्यवहित वस्तूचा शब्द कोणतं करून देतो? तो प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष करून देतो. आणखी कोणतं करून देतो? परोक्ष का अपरोक्ष करून देतो? आणखी परोक्ष का अपरोक्ष करून देतो? दोन्ही पण करून देतो, आहे ना. कारण आहे आहे करून देतो, कळून देतो, त्यावेळेला परोक्ष ज्ञान होतं. आणि हीच आहे तूच आहे असं करून देतो, त्यावेळेला अपरोक्ष आहे. जसं दहावा दशमहा असती, कोणतं ज्ञान झालं? दहावा परोक्ष का अपरोक्ष? आपलं क्षमा करा, दहावा व्यवहित का अव्यवहित? अव्यवहित आहे ना, अव्यवहित आहे. पण अव्यवहित दहाव्याचं ज्या वेळेला दशमहा अशी असं वाक्य बोलतो त्रयस्थ, त्यावेळेला कोणतं ज्ञान झालं? परोक्ष झालं. आणि त्याने विचारलं दशमा अशी पण कुत्र असती, तर हा म्हणतो त्वम दशमा अशी, तूच आहे दहावा. आता कोणतं ज्ञान झालं? त्याचं अपरोक्ष. म्हणजे शब्द व्यवहित वस्तूचं आपल्याला परोक्षच ज्ञान करून देतो, पण अव्यवहित वस्तूचं परोक्ष आणि अपरोक्ष असं करून देतो. आहे आहे सांगतो त्यावेळेला ते परोक्ष ज्ञान आहे, आणि हीच आहे तूच आहे सांगतो त्यावेळेला ते अपरोक्ष ज्ञान आहे. मग ते केवळ वाक्याचा विषय पाहिला. केवळ वाक्य म्हणजे काय? अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो. अवांतर वाक्य म्हणजे काय? जे जीव जगत परमात्मा यांचं स्वरूप वर्णन करतं ते अवांतर वाक्य. आणि महावाक्य म्हणजे काय? जीव शिवाचं ऐक्य प्रतिपादन करतं ते महावाक्य. मग पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, तुम्ही जर महावाक्यालाच अपरोक्ष ज्ञानाचं कारणत्व दिलं तर मिथ्यात्व आपलं काय व्यर्थत्व येईल. कोणाला? श्रवणाधिकाला व्यर्थत्व येईल. आणि श्रुती मातेने तर सांगितलं आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या म्हणतव्या निधिध्यासितव्या. मग महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होतं असं जर म्हणाल तर श्रवणाधिकाला व्यर्थत्व दोष येईल, आणि कोणत्याही श्रौत आस्तिकाला ही गोष्ट सहन होणारी नाही. आणि मग श्रवणाधिकाला व्यर्थत्व येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही काय म्हणा? केवळ वाक्य करा. ते अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो, आहे ना. दोघांनी होणारं ज्ञान परोक्ष होतं, श्रवणाधिकाच्या द्वारा अपरोक्ष होतं असं म्हणा. पण सिद्धांती म्हटले असं म्हणता येत नाही, कारण शब्दाचा स्वभाव आहे, आणि स्वभाव दुरतिक्रमा. जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नसतो. मग अवांतर वाक्याचा स्वभाव काय? परोक्ष ज्ञान करून दिलं. महावाक्याचा स्वभाव काय? अपरोक्ष ज्ञान करून देणं, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान करून देणं. मग महावाक्याचा स्वभाव जर अपरोक्ष ज्ञान करून देणं आहे तर तो प्रत्यक्ष करून देणार नाही, आणि अवांतर वाक्याचा स्वभाव परोक्ष ज्ञान करून देणं आहे तर ते अपरोक्ष करून देणार नाही. म्हणून केवळ वाक्य करता येणार नाही. म्हणले मग श्रवणाधिकाच्या ठिकाणी व्यर्थत्व दोष येईल? नाही येणार. कारण पूर्व पक्षाचं म्हणणं का व्यर्थत्व दोष येईल? कारण एखाद्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञानात झाल्याच्या नंतर असंभावना विपरीत भावना होतच नाही असा चकार लावलेला आहे पूर्व पक्षाने. पण त्याला म्हटले होऊ शकते, कारण भरचू मेला आणि भूत झाला. वास्तविक तो मेलाही नाही भूत झालाही नाही, पण राजाच्या अंतःकरणावर भरचू मेल्याचाही संस्कार झाला, भूत झाल्याचाही संस्कार झाला. भरचू मेला ही असंभावना, भूत झाला ही विपरीत भावना. मग भरचू मेला नसताना सुद्धा असंभावना विपरीत भावना झाली की नाही? तसं आपण हजारो वेळेला तत्वमसी महावाक्य ऐकलं तरी सुद्धा ब्रह्म न असती असत्वपादक आवरण, ब्रह्म न वेदमे आभानापादक आवरण आहे ना. मग ते असत्वपादक आभानापादक आवरण हे जसं आहे तसं ब्रह्म नाहीच आहे, म्हणजे असंभावना. आणि मग मी कोण आहे? मी देह आहे, ही विपरीत भावना ही होते ना. आणि म्हणून त्याच्या निवृत्ती करता अनुक्रमे प्रमाणगत असंभावना असेल श्रवण, प्रमेयगत असंभावना असेल मनन, विपरीत भावना असेल निधिध्यासन, हे त्याच्या उपयोगाचे आहे, म्हणून ते निरर्थकत्व त्यांना येत नाही. म्हणजे हा व्यवहित अव्यवहितचा विषय तिथे पाहिला तसा इथेही आपल्याला गरजेचा आहे. कोणता? की जे म्हणजे अध्यासरूपी कार्य होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे ना, तर संस्कार अव्यवहित पूर्वक्षणी आहे. मग संस्काराला तुम्ही त्या ज्ञानाला विशेषणत्व द्या किंवा कारणत्व द्या. विशेषणत्व दिलं तर विशेष संस्कार घेतल्याशिवाय विशिष्टाची सिद्धी होणार नाही, अध्यासाची सिद्धी होणार नाही. आणि त्याला आपण जर कारणत्व दिलं तरी ते साक्षात देता येत नाही, परंपरेने द्यावं लागतं. म्हणजे अध्यास होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे? संस्कार आहे. कोण नाही? ज्ञान नाही. ज्ञानपूर्वी कधीतरी होऊन गेलं. म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी जे असतं ते कारण कार्य निष्पत्ती. आता अव्यवहित म्हणजे काय? कार्य निष्पत्तीच्या पूर्वीचा अंत्य शेवटचा क्षण, अंतिम क्षण, का जे त्याच्या उत्तर क्षणामध्ये कार्यच होतं आहे ना, त्याला काय म्हणतात? अव्यवहित. आणि अशा अव्यवहित पूर्वक्षणी या दोघांपैकी कोण आहे कोण नाही? संस्कार आहे, ज्ञान नाही.
म्हणून साक्षात अव्यवहित पूर्वक्षणी अध्यासाचं कारण तो कोणाला द्यावं लागतं? संस्काराला द्यावं लागतं. कारण ज्ञानाला देता येत नाही. आणि आता इथे पूर्वपक्ष काय बोलतो का तुम्ही कारणामध्ये अव्यवहित जो शब्द घातला तो शब्द काढा, अव्यवहित शब्द ठेवू नका. मग काय करा? कार्याच्या पूर्वी जे असतं ते कारण, कार्याच्या पूर्वी जे असतं ते कारण. मग कार्याच्या पूर्वी जे असतं ते कारण असं म्हटल्याच्या नंतर कारण कधीतरी असेल, पूर्वी कधीतरी केव्हा तरी कुठेतरी ते कारण होतं. मग कार्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी असा अव्यवहित पद काढा. कारण अव्यवहित पद जर तुम्ही ठेवलं, पूर्वपक्ष बोलतो अव्यवहित पद जर तुम्ही ठेवलं तर आगा कर्मी जे उरावे तै ती सुखदुखी फळा यावे तया ते भोगावया यावे ते आहे का? माऊली म्हणतात आगा कर्मी जे उरावे म्हणजे काम्य कर्म कोणत्या, आत्ताच विषय गेला पूर्वपक्षाचाच घ्या. काम्य कर्म कशाला कारण आहे? स्वर्गादी लोकाला कारण आहे. आणि निषिद्ध कर्म नरकादी लोकाला प्राप्तीला कारण आहे. मग काम्य कर्म जर स्वर्गाला नेतं, निषिद्ध कर्म जर नरकाला नेतं, तर कर्म करणाऱ्या कर्त्याला काम्य कर्म स्वर्गरूपी फल आणि निषिद्ध कर्म नरकरूपी फल कधी देतं? उत्तर आहे देह पाताच्या नंतर देतं. हा देह पडल्याच्या नंतर देतं. कर्म कधी घडलं या देहात. आणि काम्य कर्माचं फल पुण्य, पुण्याचं फल स्वर्ग कधी? देह पाताच्या नंतर. निषिद्ध कर्म घडलं या देहात आणि निषिद्ध कर्माचं फल